हाय, मी रोहिणी. आज मी काय बनवलंय ब्रेकफास्ट साठी? इडली, टोमॅटोची चटणी आणि डोसा. तर आता चला बघूया त्याची तयारी मी कशी केली आहे दाखवते. तर हे इडलीचं पीठ मी कालच वाटून ठेवलं होतं. तसं छान असं ते फुलून आलंय, बघू शकता. आता मी त्याला जरा हलवून घेते, नाही तर ते अजून बाहेर येईल टोपाच्या. आता मी इथे चटणीसाठी तयारी करते. टोमॅटोच्या चटणीसाठी मी इथे 2 कांदे, 4 टोमॅटो, बेडगी मिरची, अद्रक आणि लसूण, तुरीची डाळ, उडदाची डाळ आणि थोडीशी चिंच आणि कोथिंबीरचे देठ. आता हे मी सगळं भाजून घेते. त्याच्यासाठी ठेवलाय तवा. आता मी पहिले कांदे कापून घेते. उभे असे जाडसर कापून घ्यायचे. कांदा कापते मी, तोपर्यंत तवा पण आपला तापतोय. कांदे आता कापून झालेत माझे. तवा पण गरम झालाय. आता मी पहिला कांदा टाकून घेते. कांदा असे जरा परतून घेते. गॅस असं मिडियमच ठेवायचं, जास्त फास्ट पण नाही ठेवायचे. कांदा असा मी परतून घेते छान. कांदा परततोय, त्याच्यामध्ये टाकून घेते तेल. तेल टाकून परत थोडं हलवते आणि एका साईडला टोमॅटो कापायला घेते. टोमॅटो पण असे जरा उभे लांब लांब कापते. टोमॅटो सुद्धा मी असे जाडेच लांब कापते. ते शिजून असे नरम करायचे आपल्याला. असे पण कापले तरी चालतात. तोपर्यंत कांदा पण फ्राय होतो. टोमॅटो जरा हलवून घेते. तोपर्यंत पीठ पण हलवते, नाहीतर पीठ टोपाच्या बाहेर येईल. पण चांगलं ते फुलून असं वरती येते. कांदा टोमॅटो असं जरा मी साईडला करून घेते. त्याच्यामध्ये टाकते मी डाळ फ्राय होण्यासाठी. डाळ आणि चिंच टाकून घेते. ती जरा परतून घेते. अद्रक आणि लसूण दोन्ही पण त्याच्यामध्ये टाकते. अद्रक थोडंसं जाडं वाटतं म्हणून मी कापून घेते. कोथिंबीरचे देठ पण तिथेच टाकते. आता याला छान असं शिजून देऊया. बेडगी मिरची टाकते कलरसाठी. कांदा टोमॅटो असं छान परतून एकत्र करून त्याला शिजण्यासाठी ठेवून घेते. तोपर्यंत इकडे इडलीची तयारी करते. इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेते. प्लेट्स धुवून घेतल्यात. हे कपडे आहेत इडलीच्या भांड्यामध्ये ठेवण्यासाठी, कारण इडलीच्या भांड्यामध्ये मी ठेवते. इडली आरामात निघते त्याच्यामुळे. तेल लावायची पण गरज नाही भांड्याला. मध्ये मध्ये आपलं कांदा टोमॅटो पण हलवून घेते. इडली असं भरून घेते मी चमच्याने.
आता इडलीचं भांडं ठेवून देते गॅसवर. तोपर्यंत कांदा टोमॅटो पण आपला नरम होतोय. आता मी याच्यामध्ये टाकणारे मसाले. थोडं साईडचं एकत्र करून घेते. टोमॅटो पण नरम झाला बघा. आता याच्यामध्ये मी टाकते मीठ, लाल तिखट आणि हळद. आता हे सगळे मसाले परत एकत्र करून घेते, मिक्स करून घेते त्याला. एकत्र करून घेते. कांदा टोमॅटो पण छान नरम झाला. जरा 2 मिनिटं सगळे मसाले परतून घेते. मसाले परतते, तिकडे कुकर पण होतो इडलीचा. तर हे जरा साईडला ठेवूया. इडली चेक करून घेते. बघा इडली कशी अशी फुगली आहे छान. आता चेक करते मी सुरीने शिजली आहे की नाही. बघा हाताला पीठ चिटकत नाहीये कच्चं, म्हणजे इडली झाली आहे. आता मी त्याला थंड पाणी टाकते जरा वरती, म्हणजे जो कपडा साईडने चिकटला असेल तो निघतो. असं पाणी टाकून ठेवते 2 मिनिटं. इडली आता मी काढून घेते बघा. डायरेक्ट कपडा उचलून असं पलटी करते, म्हणजे ते चिटकत पण नाही आणि तुटत पण नाही. अशी सॉफ्ट इडली जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच झाली आहे. बघू शकता बघा, अशी स्पंजी झाली एकदम. आता इडली अजून एकदा मी लावून घेते, तोपर्यंत हे मिक्सरला वाटून घेते. त्याची मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेते. तर इथे दुसरं भांडं सुद्धा झालं इडलीचं माझं, आणि पेस्ट सुद्धा वाटून झाली चटणी. सुद्धा इडली मी काढून घेते. इडली जरा झाकून ठेवते, म्हणजे गरम राहील. आणि चटणीला फोडणी द्यायला घेते. चटणीला फोडणी देण्यासाठी मी कढई ठेवली आहे. कढई गरम करून घेते, त्याच्यामध्ये टाकते तेल. तेल टाकले. फोडणीसाठी मी टाकते राई. तेल गरम होते. राई, कढीपत्ता आणि हिंगाची मी फोडणी देते. हे मिक्सरमध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतले, ते चटणीमध्ये टाकते. तेल झालं गरम. राई, कढीपत्ता आणि हिंग. राई तडतडते चांगलं छान, म्हणजे फोडणी खमंग बसते.
आता ही वाटलेली चटणी मी त्याच्यामध्ये टाकून घेते. त्याच्यात थोडं पाणी टाकून घेते. आता ही जरा एकत्र करून घेऊया चटणी. त्याला आता एक उकळ येईपर्यंत ठेवूया गॅसवरती. थोडंसं पाणी मिक्स करते. मिक्स करूया व्यवस्थित एकदम आणि 2 मिनटं असं शिजून देते. तुरीची डाळ असल्यामुळे ती एक कड येईपर्यंत ठेवायची. आता चटणीला एक कड आलाय. परत एकदा हलवून मी गॅस बंद करते. शिजली आहे चटणी. अशी पेजी झाली आहे. तुरीची डाळ असल्यामुळे ती अशी जरा घट्ट झाली आहे. आता तिला झाकण लावून साईडला ठेवून घेते. आणि इथे एका साईडला डोसे करायला घेते. डोश्यासाठी पॅन ठेवला. तवा चांगला गरम होऊन द्यायचा. तवा गरम होते. तवा आता गरम झाला. त्याच्यावरती मी थोडेसे टाकते बॅटर आणि गोल चमच्याने असं छान फिरवून घेते त्याला. वरून थोडंसं तेल टाकून घेते. डोश्याला जर थोडासा लाल कलर येण्यासाठी पिठामध्ये ना थोडीशी साखर टाकायची. एक 4-5 दाणे, जास्त नाही, म्हणजे डोश्याला कलर छान येतो. आता इथे मी तेल टाकून घेतलं. डोसा आता एका साईडने हळूहळू फुटतो. असा होता माझा आजचा ब्रेकफास्ट. डोसा निघाला आहे एका साईडने. त्याला असा फोल्ड करून घेते. बघा, आजचा ब्रेकफास्ट माझा झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय.